का रे कपाळ करांटे लोक, 5 लाख रुपये द्यायला तयार होतो पण नाही, सोन्यासारखी ऑफर रिजेक्ट केली. आता गव्हर्नमेंट डील ते कवड्या घ्या आणि सुटा. आणि हो, तुमचा तो मसीहा कुठे आहे, द गॉड ऑफ शिवापूर? बघा काय रे आलास फुटलेल्या फुग्यासारखं तोंड घेऊन? हा तुमचा नेता सर्कशीतला वाघ वाटला होता, हा तर जोकर निघाला. काय रे उतरली का मस्ती? सह्यांचा झोल मला पण करता येतो. आता घेऊन जा सगळ्या गावकऱ्यांना सलमान खान आणि विराट कोहलीकडे. तेव्हा सह्या दिल्या होत्या, आता जागा पण देतील. आता काय, आता काय ते मी सांगतो. आता मुख्यमंत्री येणार, नारळ फोडणार आणि दुसऱ्या दिवशीपासून या गावच्या उरावर मेगा सिटी बसणार. आणि तू काय करणार? तू या गावकऱ्यांसोबत इथून लांब निघून जाणार, एकदम लांब. वाजवा रे! सगळ्यांनी तुला माफ केलंय गुरु. का? तर आमच्याकडे पर्यायच नाही. आमची हक्काची लढाई लढायला आम्हाला एक हिरो हवा होता, आणि तो हिरो आम्ही तुझ्यात बघितला. जेव्हा आम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हाच तू माफी मागून मोकळा झालास. आम्ही आमची हक्काची जमीन सोडून भलतीकडेच जाऊन राहणार. मिळेल ती मदत गोड मानून आयुष्य जगणार. का? तर आमच्याकडे पर्यायच नाही. नव्या ठिकाणी आमच्या दवापाण्याचे, नोकरीचे, पोरांच्या शिक्षणाचे हाल झाले तरी ठीक आहे. आमचं नशीब मानून जगू आम्ही. अरे गुरु, ज्या मातीत आमच्या पिढ्यानपिढ्या जगल्या त्या मातीपासून वेगळं कसं होणार? होय गुरु, माती गेली म्हणजे नाती गेली, गाव गेला म्हणजे जीव गेला. तुझ्यामध्ये आम्हाला आमचा महेश दिसला गुरु, चांगल्यासाठी सगळ्यांचा जीव टाकणारा. आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत असू. आता नाही तर कधीच नाही गुरु. गुरु, जर साऱ्यांची असेल साथ तर कशाला उद्याची बात. काहीतरी कर गुरु. उद्या मुख्यमंत्री येऊन गेले की आम्ही रस्त्यावर येणार.
छातीवर जोर देऊन पंपिंग केलं ना तर थंड पडलेल्या बॉडीत पण जीव येतो. असा शेवटचा पंपिंग आपल्याला करायचा आहे. मागे हटायचं नाही. अख्ख्या गावाने मिळून दाखवून द्यायचंय ही जमीन आपली आई आहे आणि हिची नाळ आपण तोडणार नाही. काय काय लक्षात असू द्या. असेल सारांची साथ तर कशाला उद्याची बात. वाटही चालता नारे पायी काटे जरी ना कधी दूर जाऊ लाख लाख संकट आले तरी वाटही वेगळी असेल साऱ्यांची साथ कशाला रे उद्याची बात. एका क्षणात प्राणापणात बनवायचं साथ भडकावा. आता लढायचं आता भिडायचं. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या ताई काय हे रस्ता मोकळा करा. नाही होणार साहेब. आम्ही रस्त्यावर आलोय ना. काय हो आम्हाला सरकारने रस्त्यावर आणलंय. अहो पण आम्ही फॅमिली पिकनिकला निघालोय. तुम्ही प्रतिज्ञा वाचली. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे. बांधव म्हणजे आम्ही पण तुमची फॅमिली ना. हा आमचं जगणं मारण्याचा प्रश्न आहे. आमचं जे काय होईल ते रस्त्यावरच. आम्ही इथून हलणार नाही. कार्तिक जी अरे बंद करा रे. नाही तुम्हाला नाही. नमस्कार. मी ऑन द वे आहे. कार्तिक जी मी ऑन द टो आहे. म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना मुख्यमंत्री येणार चॅनलवाले येणार म्हणून जशी आपली सिटी टकाटक असणार तसं मी टकाटक तयार झालोय. एनी प्रॉब्लेम. चे काहीच प्रॉब्लेम नाही. काय आज डोशाचा तवा पण बंद आहे. तवा ते सोडा ना. विशेष म्हणजे मी कार्यक्रमाच्या स्पॉटला पोहोचलोय. ओके. तुम्ही टेन्शन फ्री राहा. गाववाल्यांचा आज गावात शेवटचा दिवस आहे. मानसिंगचा प्रॉमिस आहे तुम्हाला. ठेवतो आता. अंकुर येस मॅडम. एवढी ट्रॅफिक का झाली रे. म्हणजे पूर्ण रस्ताच जाम आहे. काय माहिती मॅडम काय झालं. बघून येऊ का मी बघू का मॅडम. नाही तू राहू देत. मी जाते. मी बघून येते. काय रोड ब्लॉक केला गावकऱ्यांनी. तिकडे सेम येणार आहेत ना. हो पण सर अख्खं गाव रस्त्यावरती उतरलंय. आपण त्यांचं म्हणणं काय ते बघा. कव्हर इट्स स्नेहा. इट्स अ ब्रेकिंग न्यूज. अंकुर रेडी.
महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलवर तुम्ही पाहताय शिवापूर गावाकडची काही दृश्य. आज सकाळीच हे गावकरी रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांनी तिथेच आपला ठिया मांडलाय. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झालेली आहे. त्यांनी असं का केलेलं आहे हे जाणून घेऊया त्यांच्याचकडनं. काय मागणी आहे तुमची? आता एक जोकर आला की झाली रम्मी. अरे गप रे आबा. अहो मागणी कसली? आता गावात मेगा सिटी येणार म्हणजे आम्ही रस्त्यावर येणार. मग त्याची सवय नको का करायला? तुम्हाला ही मेगा सिटी नकोय का? अजिबात नकोय. तुम्ही पाहताय भर रस्त्यातही लोक जेवायला बसली आहेत. ताई तुम्ही रस्त्यावर दळण दळताय? अहो आता सरकारचीच तशी इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर यावं. म्हणजे मग तुम्ही आता इथे रस्त्यावरच राहणार? हो, गाव नाही तर गावाशेजारचा रस्ता भला. निदान गावाच्या आसपास तरी राहू. आता रोड रोलर फिरवा नाही तर गोळ्या झाडा. आम्ही इथून हटणार नाही. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ते या रस्त्यावरून हटणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादं गाव रस्त्यावर अशा प्रकारे बसलेलं दिसतंय. ही एक्सक्लुझिव्ह बातमी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवली आहे महाराष्ट्र लाईव्हने. सो पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह. राजेश्री तू कुठे आहेस? तर शिवापूर जवळच आले. पुढे जाम ट्रॅफिक आहे. अगं पुढे ब्रेकिंग न्यूज सुद्धा आहे. अख्खं गाव रस्त्यावर आलंय. ओके सर. जनता न्यूजवर तुम्ही पाहताय शिवापूरच्या लोकांनी केलेलं आंदोलन. ते फक्त रस्त्यावरच नाही उतरले तर त्यांनी सारा संसारच रस्त्यावर आणलाय. पहिले उधर पोहोचो, न्यूज कव्हर करना है. अरे काय झालंय पुढे बघा. येस सर. काय हो काय झालंय पुढे? कुछ पता नहीं साहब, बहुत आगे तक जाम है. सर ट्रॅफिक फुल जाम आहे पुढे. दादा तुम्हाला नेमकं काय हवंय? ओ तांबा देता का जरा? दिसत नाही का इथे? हे घ्या. हा द्या. दादा तुम्ही भर रस्त्यावर अशी आंघोळ करताय, तुम्हाला लाज नाही वाटत आहे? लाज सरकारला वाटायला पाहिजे ना. त्यांनी रस्ते आणले आम्हाला. तुम्ही जरा पाठीला साबण लावता का इथे? अरे वो माल क्यों नहीं आया अभी तक? रास्ता जाम है तो क्या हुआ? कल मार्केट बंद करना पड़ेगा. ऐसे कैसे चलेगा कल माल नहीं आया तो? तुम्ही पाहत आहात रस्त्यावर वाहनांच्या रांगा. काही किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे. इथे मुख्यमंत्री लवकरच येणार आहेत. त्यांच्याकडून आपल्याला त्यांचं मत लवकरच कळेल. या आंदोलनामुळे वाहतुकीचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हे आंदोलन कधीपर्यंत चालेल याची काहीच कल्पना नाही. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आता सरकारची तशी इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर यावं. गाव नाही तर गावाशेजारचा रस्ता भला. लाज सरकारला वाटायला पाहिजे ना. त्यांनी रस्ते आणले आम्हाला. आता गावात मेगा सिटी येणार. हां बोला सीएम साहेब. मिस्टर कार्तिक काय चाललंय हे? काय नाही, थोडा ट्रॅफिक आहे. होईल होईल कंट्रोल होईल. अहो ट्रॅफिकचं सोडा, गावाचं काय? सगळा गाव रस्त्यावर उतरलाय म्हणून ट्रॅफिक झालंय. काय? अहो मीडियाने उचलून धरलंय हे मॅटर. तुम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती का? मी बघतो साहेब, मी बघतो. तुम्ही येत आहे ना? हो येतो. रस्ता मोकळा झाला की येतो. डोक्यात धडधड. बोला कार्तिकजी. काय चाललंय मासिंग? सीएम साहेबांच्या स्वागताची तयारी. सीएम साहेबांच्या स्वागताची? हो. कसे येणार सीएम साहेब? तिकडे तुमचा अख्खा गाव रस्त्यावरती उतरलाय. दुनियाभर न्यूज झाली. ऐक मनसिंग, माझ्या या ड्रीम प्रोजेक्टला, माझ्या या मेगा सिटीला काही झालं ना तर मी कुणाचाही खून करू शकतो. अगदी तुझा देखील. कोर्टात गावकऱ्यांच्या पाठिंब्याचे कागदपत्र सादर करण्यात आले. मग आता का गावकरी रस्त्यावर आले? आणि दुसरं काय करणार होतो आम्ही? या गावात पाऊस पडतो पण पाणी साठवण्याची व्यवस्था इथले राजकारणी होऊ देत नाही. नदी आहे पण त्यांच्या केमिकल फॅक्टऱ्यांमुळे नदीचं पाणी खराब झालंय. धान्य पिकतं पण त्यातून धन कमवणारा दलाल वेगळा. आणि यात जखमेवर मीठ म्हणून ही मेगा सिटी. म्हणजे स्वतःच्या धडधाकट पोराला अन्न पाणी नाही द्यायचा, कमजोर करायचा आणि दुसऱ्याच्या पोराला दत्तक घ्यायचा.
असाच प्रकार आहे हा. निवडणुकीच्या वेळी विकासाची फक्त आश्वासनं देतात. अरे खरंच गावाचा विकास करायचा असेल तर इथल्या अडचणी सोडवा ना. वीज द्या, पाणी द्या, शिक्षण द्या, शेतमालाला भाव द्या. मग बघा गावात इतकं मजबूत होईल की अशा उपऱ्या मेगा सिटीची गरजच लागणार नाही. विकास तर झाला पाहिजे, पण तो मातीशी इमान राखू. ही मेगा सिटी या मातीशी इमान राखेल काय? या लोकांनी माणसं मारली, घरं तोडली, कोर्टात खोटी कागदपत्र दाखवली. या खोटेपणावर उभी राहिलेली मेगा सिटी खरा विकास करेल का? गावाकडे शहरातल्या लोकांचा वीकेंड किंवा श्रीमंत लोकांची अय्याशी म्हणूनच बघायचं का? अहो सगळ्या गावाची सिटी झाल्यावर धान्य कुठं पिकणार, परंपरा कुठं टिकणार, मायेचा ओलावा कुठं मिळणार, ह्या मातीची ओढ कशी लागणार? साऱ्याची साथ कशाला रे उद्याची बात एका क्षणात रानावनात वनवाचा साथ भडकावा. लढायचं आता भिडायचं, रडायचं नाही रे आता लढायचं. या अभिनव आंदोलनाची कल्पना नक्की सुचली तरी कोणाला? अहो आमच्या गुरुला. अहो अजून कोणाला? आमच्या गुरुला. अहो आमच्या गुरुला. गुरुशिवाय दुसरं कोणाला सुचणार आहे? आम्हाला आमच्या गुरुने सांगितलंय साऱ्यांची असेल साथ तर कशाला उद्याची बात. मग अशा प्रकारच्या आंदोलनामुळे हा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला कोणी सांगितलं हे आंदोलन आहे? आपल्याला खरं तर कॅमेरासमोर बोलायची सवय नाही. हा पण आज बोलायलाच पाहिजे. हे बाबा फ्लॅश नको मारून ना, डिस्टर्ब होतो उगाच उगाच. हे आंदोलन नाहीये, ही रिॲक्शन आहे. सरकारने गावात मेगा सिटी आणण्याची ऍक्शन घेतली म्हणून गाववाल्यांनी ही रिॲक्शन दिली आहे. आता तुम्ही मला सांगा, एक अख्खा गाव उचलायचा आणि लांब नेऊन फेकायचा, हे म्हणजे अख्खं झाड मुळासकट उचलायचं आणि दुसरीकडे नेऊन रुजवायचं, कसं शक्य आहे? आपल्याला एवढंच कळतं, गाव हा देशाचा दागिना आहे. कितीही खराब परिस्थिती आली तरी त्याला फॉरेनच्या सावकारकडे विकू नका. त्याला पॉलिश करून पिढ्यानपिढ्या वापरा. हीच खरी लक्ष्मी आहे. गावाचा प्रॉब्लेम झाला की लोकांनी रस्त्यावर उतरायचं, हा एकच उपाय नाहीये. पण आता आपल्याकडे फक्त हा एकच उपाय आहे, कारण आम्हाला गाव विकायचं नाहीये, टिकवायचं आहे. असेल जर साऱ्यांची साथ कशाला रे उद्याची बात. रगा रगा नसा नसा जल्लोषाच्या ठिणग्या ह्या. आता लढायचं आता भिडायचं. दिस इज इंडिड अँड इनजस्टिस टू द शिवापूर पीपल. आधीच काँग्रेसची जंगल सगळीकडे होत चालली आहेत. राहिली ती थोडीफार गावं, त्यांची सुद्धा वाट लावणार आहेत का? शिवापूर गाव बचाना बहुत जरुरी है. त्यांची इच्छा नसतानाही त्यांचं पुनर्वसन केलं जातं, हे चुकीचं आहे. मी तर म्हणतो हा शिवापूर गावावर अन्याय आहे. शिवापूरच्या लोकांना न्याय मिळेल की नाही, काय विचार करते सरकार यावर? शिवापूरच्या इश्यूवर आम्ही नीट विचार केला आहे. मेगा सिटीचा प्रोजेक्ट हा आमच्या सरकारनं आणि कोर्टानं सुद्धा मान्य केलेला आहे. मेगा सिटीचा प्रोजेक्ट हा आमच्या सरकारनं आणि कोर्टानं सुद्धा मान्य केलेला आहे. पण तिथे राहणाऱ्या लोकांनी मात्र या प्रोजेक्टला विरोध दर्शवला आहे आणि मी त्यांच्या मताचा आदर करतो. लोकांची ही तळमळ आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी गुरुचे आभार मानतो. आमचं सरकार महाराष्ट्रातल्या जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध आहे आणि त्याच भूमिकेतून मी असं जाहीर करतो की मेगा सिटीचा प्रोजेक्ट हा रद्द करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर अशा अभावग्रस्त गावांच्या विकासासाठी समिती नेमण्यात येईल. धन्यवाद. जपला जिंकतो तो जगाला, नाव कोरतो जो मनांच्या वरी, घे यशाचा वसा.
तू जिंकलास असं वाटत असेल तुला, पण नाही, कारण हा खेळ संपलेला नाही अजून. तो मी संपवणार. गावाला वाचवलंस, पण भावाला कसं वाचवशील? पाच मिनिटात गेम ओव्हर आणि तुझी वेळ सुरू होते आत्ता. टिक टिक वाजते डोक्यात. टाटा. काका काका मानसी, तुला माहिती होतं ना, हे प्रोजेक्ट माझ्याकरता फक्त प्रोजेक्ट नव्हतं, माझं स्वप्न होतं. स्वप्न धुळीला मिळालंच नाही. नाही साहेब, धुळीला नाही. एक मिनिट साहेब, एक मिनिट. माझ्या अस्तित्वाला सुरुंग लावलायस तू. नाही साहेब, मी नाही. तू गुरु 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 माधवचा भाऊ गुरु. हा. अरे पण मग त्याच वेळा तू काय संपवलंस त्याला? जसं मी महेशला टेरेसवरती उडवला होता ना, तसं माधवला, त्याच्या भावाला तू का नाही संपवलंस? ही एक चूक किती मागे पडली माहितीये? आता हे कबूल करून तू दुसरी चूक केलीस.
ज्याला मारलायस ना त्या महेशचा बाप आहे मी. हे हे पुढे नको येऊ. हे मागे मागे हो, मागे हो, मागे मागे वा, मागे वा. हे, जाताना पुण्य घेऊन जायचं असतं आणि पाप फेडून जायचं असतं. तुझं पाप फेडायची वेळ आली आहे. तू तू मागे मागे मागे. बाबा मागे मागे. भाई आपण ठरवलंय तुझ्यासारखा हिरो व्हायचा, विकास करायचा, गावी राहून शेती करायची. एक बायको, 2 पोरं, त्या 2 पोरांना 4 पोरं. अरे समाजाचा विकास करतोय का फॅमिलीचा विकास करतोय? काय भाई भाई फॅमिली. आईला मँगो डॉली. पण आजूबाजूला कोणी नाचत कसं नाहीये? ए फिल्मी, किती फिरले तुझ्यासाठी? एवढ्यात चालत शिर्डीला पोचले असते. हे बघ, आपण तुझ्यासाठी ना चांद तारे आणू शकत ना राजमाला ठेवू शकत, पण लाईफ टाईम प्रेमाचा आमरस देऊ शकते. लग्न करणार आपल्याशी? आत्ता? मग वाट कसली बघतोय? घे माई. अरे चल. दुनिया गोल है, जिंदगी झोल है. ए बाई, पटकन लग्न करूया, आता एंड स्क्रोल आहे. वराडी मंडळीची नावं दाखवा. तुझ्यासाठी खुली आहे दिल की खोली, भर तू प्रेमाने ही जिंदगीची झोली. कधी तू चटकदार, कधी मिठी बोली. तू माझी मँगो डॉली, तू माझी मँगो डॉली. जरा जरा क्रीमी क्रीमी, तू थोडा थोडा फिल्मी मध्ये हूँ. मला तू दे नशे की गोली. मँगो डॉली, तू माझी मँगो डॉली. तुझ्यासाठी खुली आहे दिल की खोली, तर तू प्रेमाने ही जिंदगीची झोली. कधी तू चटकदार, कधी मिठी बोली. तू माझी मँगो डॉली.
तुझ्यासाठी खुली आहे दिल की खोली भर तू प्रेमाने ही जिंदगीची झोली कधी तो चटकदार कधी मिठी बोली तू माझी